पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान विरोधी महाआंदोलनाची सुरुवात झाली आहे। पाकव्याप्त काश्मीरच्या 10 जिल्ह्यांमध्ये या आंदोलनाचं लोण पसरलंय। पाकव्याप्त काश्मीरातील 12 रेफ्युजी सीट्स रद्द करा अशी मागणी आहे। मात्र त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीरात गगनाला भिडलेली महागाई, गरिबी यासोबत पाकिस्तान सरकार आणि लष्कर करत असलेल्या दडपशाही विरोधात जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे, संताप आहे। त्या विरोधात या आंदोलनाची सुरुवात झाली आहे। पाकिस्तानी लष्करानं 10,000हून अधिक जवान तैनात केलेले आहेत। आंदोलन मोडण्यासाठी तैनाती करण्यात आली आहे। आंदोलकांनी काही पाकिस्तानी पोलिसांना डांबून ठेवलंय अशी माहिती हाती येते। अवामी ॲक्शन कमिटीचे उमर नाझीद यांच्यावरती गोळीबार झाल्याचा दावा करण्यात आलाय। आंदोलन चिरडण्यासाठी पाकिस्तानी सरकार कोणत्याही थराला जाताना दिसतंय। काल रावळकोटमध्येही आंदोलकांवर गोळीबार झाला आणि त्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जाते। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सोमेश, पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठं असंतोषाचं लोण आपल्याला पाहायला मिळतंय। या असंतोषामागे नेमकं कारण काय आहे आणि काय परिस्थिती आहे सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये? निश्चितच पाकिस्तानी सैन्याचे सध्या 10,000 जवान पाकिस्तानी मिलिटरीनी पाकव्याप्त काश्मीरामध्ये तैनात केलेले आहेत आणि पाकव्याप्त काश्मीरातली परिस्थिती पुन्हा एकदा हाताबाहेर जाते। पाकिस्तानी सरकारच्या विरोधात जे पाकिस्तान, पंजाब आणि मध्यवर्ती प्रांतातच सरकार आहे आणि इतर पाकिस्तानच्या जवळपास 4 प्रांतांकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केलं जातं। त्यापैकी पाकव्याप्त काश्मीर हा एक महत्त्वाचा प्रांत आहे की जिथल्या लोकांना आणि तिथल्या भूभागाला, तिथल्या नैसर्गिक संसाधनांना केवळ पाकिस्तानने स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्याचं ठरवलंय, पण तिथल्या जनतेला मात्र त्याचे कुठल्याही प्रकारचे फायदे दिले जात नाहीत। आणि त्यातून काल रात्री ज्या बातम्या आल्या होत्या की पाकिस्तानी सैन्य रेंजर्सनी फायरिंग केली होती पीओके मधील ज्या 10 रेफ्युजी सीट संपवण्याच्या बाबतीत सुरू असलेलं जे आंदोलन होतं त्या आंदोलकांवर, आणि त्यानंतर आज सकाळच्या या बातम्या आहेत की आता 10,000 अधिकची कुमक ही पाकिस्तानी मिलिटरीने पाकव्याप्त काश्मीरात सध्या पाकव्याप्त काश्मीरामध्ये सध्या तैनात केलेली आहे। आणि आता सध्या अवामी ॲक्शन कमिटीच्या यापासून जे सुरू झालेला हा संपूर्ण आंदोलनाचा आणि हे त्यामध्ये आता रावलकोटमध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केलेला आहे आणि मॅक्सिमम जास्तीत जास्त पाकव्याप्त काश्मीरातील जनतेवरती दडपशाहीच्या माध्यमातून आपलं सरकार आणि आपली राजवट कायम ठेवण्यासाठी अशा प्रकारे पाकिस्तानचे हे सगळे प्रयत्न दिसत आहेत। आणि हे प्रयत्न आता पाकिस्तानचे यशस्वी होतील का की पाकव्याप्त काश्मीरातील जनता पाकिस्तानी सरकारच्या विरोधात अधिक आक्रमकपणे उठाव करून उभी राहील, हे आता आगामी काळात पाहावं लागेल। निश्चित। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।